अरे ओ अरे पेन्सिल कोणाची आहे भाऊ? ओ हो काका, बँकेत जायला उशीर होतोय, चला ना. हो रे पुतण्या, चल जाऊया. आणि ही घे तुझ्यासाठी पेन्सिल. अहो काका, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कळतच नाहीये. अरे ते बघ पुतण्या, ते सजेशन बॉक्स आहे. या शहराचा एक चांगला नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण या शहराच्या विकासासाठी चांगल्या सूचना द्यायला पाहिजे. मला ती पेन्सिल दे. या खड्डे पडलेल्या रस्त्याला एकदम असं करून टाका जणू काही लोणी. अहो काका, हा रस्ता तर एकदम लोण्यासारखा झालाय. अरे ही स्कूटर अचानक एवढी जोरात कशी चालायला लागली? ही गाडी अशी काय होतीये? ज्याच्या नशिबात आहे जेवढं त्याला मिळणार आहे तेवढं. सगळ्यांनी हात वर करा मित्रांनो, कोणीही आपल्या जागेवरून हलणार नाही. खरंच या पेन्सिलने लिहिलेलं खरं होतं? मला चेक करावं लागेल. टंकाच्या बंदुकीतून गोळीऐवजी गुलाब निघावं. थँक्यू चोर भाऊ, मला गुलाब खूप आवडतात. फालतूची बडबड बंद कर. सगळे पैसे माझ्या स्वाधीन कर लवकर. आता हा पंखा ढोलकीच्या डोक्यात पडावा. अरे ढोलकी भाऊ, तू कशाला लोकांना घाबरवते? हा पंखा हवेतच राहावा. काका, शहाणपणा नकोय आणि हात वर कर. या सगळ्या नोटांचे बंडल दगड बनू देत. जिजे, असं वाटतं जास्त पैशाची बंडल चोरली. आता बंदूकनी ताईची लाथ येऊन टंका ढोलकीवर पडू दे. अरे या कबुकीत बुक ना करे. मॅडम जी कुठं चाललात? मी पण आलो ना. एवढी लांब उडी जर मॅडमने स्पोर्ट्स मध्ये मारली असती तर आज मॅडमना मेडल मिळालं असते. कोण म्हणतं की पोलीस कधीच टाइमात नाही पोहोचत? कायद्याच्या हातातून आणि बंदुकनीच्या लाथेतून कोणी नाही वाचू शकत. बंदुकनी ताई, ही सगळी कमाल या स्पेशल पेन्सिलची आहे. यांनी लिहिलेलं सगळं खरं होतं. या दगडाची पुन्हा सगळ्या नोटा होऊ देत. ओ या डंकाला लवकर घेऊन जा. तो ढोलकी पण लवकरच पकडला जाईल. टंका ढोलकीने बँकेची काय अवस्था केली आहे पहा. त्यामुळे आज बँक बंद. अहो काय हो, बँक कशाला बंद करते? मी आहे ना. काय सगळं काय नीट करून देणार तुम्हाला. या माझ्या स्पेशल पेन्सिलीनं या समद्या तुटलेल्या खुर्च्या पुन्हा एकदा जोडल्या जाऊ देत. काय काका, स्पेशल पेन्सिल काम करत नाहीये? जिजीच्या हात बेड्या सहज उघडाव्यात.
बंदूक निधीच्या गाडीचे टायर पंक्चर व्हावे. अरे एका बोकेत बोकना करीन ना. अरे कुठं पळतोस? बंदूक निधींच्या समोर एक मोठी भिंत यावी. हं? आ! 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 वा वा, जादूची पेन्सिल, दाखव तुझी कमाल. बँकेतले सगळे पैसे माझ्याकडे चालत येऊ दे. राहू द्या काका, हे तुमच्या स्पेशल पेन्सिलचं काम नाहीये. अरे हे सगळे पैसे कुठे चालले? काका, तुमच्या हातात एक साधी पेन्सिल आहे आणि जादूची पेन्सिल कोणा चुकीच्या माणसाच्या हातात गेलीये. आपण पैशांचा पाठलाग करून त्या चोरापर्यंत पोहोचूया. अरे जीजे, हे काय केलंस? अरे तू पैसे लिहिलेस म्हणून बँकेतून सगळे चिल्लरच येत आहेत बघ ना. रुपये लिहायचे ना, मग नोटा आल्या असता. आता या चिल्लरचं आपण काय करायचं? अरे हे काय? पैसे झाडाला लागत नाहीत पण हे रस्त्यावर उघडपणे चालतायत. तुमची खरी जागा माझ्या खिशात आहे. अरे ही तर चिटिंग आहे. थांबा. डंका ढोलकी, स्पेशल पेन्सिल तर तुमच्या हातात आली पण त्याचा योग्य वापर करणं तुम्हाला नाही जमलं. जर मी तुमच्या जागी असतो तर पैसे नाही, संपूर्ण लॉकर मागवले असते आणि मी लिहिलं असतं, बँकेतलं लॉकर माझ्या हातात येऊ दे. त्याचं म्हणणं 100% खरं आहे ढोलकी. बँकेचं लॉकर माझ्या हातात येऊ दे. पकडलं. हे लॉकर कोणीतरी माझ्या हातावरून काढा. पुतण्या खूपच हुशाऱ्या मारतोय. आता बघ मी काय करतो ते. काका पुतण्या एका रस्सीने बांधले जावेत. काका आणि पुतण्यावर एका रॉकेटचा हल्ला होऊन दे. अरे पुतण्या, आता काय होणार? काका, तुम्ही श्वास आत घ्या. चला वाचलो. नाही वाचलो. काका, ढोलकीने लिहिलं की काका आणि पुतण्यावर रॉकेटचा हल्ला होऊ दे. म्हणजे रॉकेट आपल्या दोघांवर एकत्र हल्ला करणार. पण आपण एकत्र नसलो तर रॉकेट आपल्या एकावर हल्ला नाही करणार. तर काका, वेगवेगळ्या मार्गाने जाऊया. टिटिंग टिटिंग. डंका ढोलकी, आज मी तुम्हा दोघांना मानलं की तुमच्यासारखा महान कोणी नाही. अरे पुतण्या, हे तू काय बोलतोय? काका, मी तर म्हणतो तुम्ही पण मान्य करा की फंटूश नगराचे खरे हिरो डंका ढोलकीच आहेत. त्यांच्यासारखे हुशार, स्मार्ट आणि इंटेलिजंट चोर मी बघितले नाहीयेत. तुम्ही मला ऑटोग्राफ द्याल प्लीज? ऑटोग्राफ? नक्की नक्की. शेवटी हा पुतण्या आपल्या समोर हरलाच आहे. हा घे ऑटोग्राफ, डंका आणि ढोलकी. आता जरा वाचून दाखवा हे संपूर्ण वाक्य काय आहे ते. डंका आणि ढोलकीवर एका रॉकेटचा हमला होऊन दे. काय? नाही. अरे पुन्हा यांनी फसवलं रे. एवढ्या छोट्याशा पेन्सिलच्या तुकड्याचं काय करणार रे तू?
डंका ढोलकीला फंटूश नगरामधील पोलीस चौकीमध्ये पोहोचवा. आमच्याशी घेतला पंगा तर होईल दंगा, हो की नाही काका? वैतर पुतण्या